मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मानताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीहपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। ಹೊಸಾಡ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟರಮಣ देवस्थानांतून शिष्य स्वीकार झाल्यानंतर ना आम्ही मठा आईल नंतर आणि पीठाधिपती झाल्यानंतर प्रप्रथमपंता आम्ही ह्या देवस्थानाक आगमन करत असाची। विशेष कसन की म्हळ्यारी प्रिय गुरुवर्य स्वाम्यांनी हांगा शिलान्यास केल्यानंतर लागी 25 वर्षाच्या उडकासा संदर्भारीची आम्ही हांगा आईल तशी जाल्या। आता सांगेल प्रमाणे 2000 सालाक आमगेल्या प्रिय गुरुवर्य स्वाम्यान हांगा आगमन जावन त्यांना ह्या देवस्थानाचे हक्का शिलान्यास केल्या म्हणून आम्ही आता शिखर कलश त्यांनी हे केले सांगले। 2000 शिलान्यास केले। आता 2024 आणि 4 दिवस आणि 4 दिवस झाल्यारी तुम्ही मुकाल वर्ष लागता। सो त्या निमित्तानं 25 वर्ष जाता म्हणून आम्ही त्या आजन आम्ही सांगले। सो त्या एक संदर्भाची समजावून घेऊन आम्ही हांगा आईल तशी जाल्या। त्यानेशीची आम्ही वैक्याची हांगाच्या रथोत्सवाबद्दल आणि मस्तीतला आम्ही ऐकलं असा। सो देवाला अनुग्रहानं मस्तकडे रथोत्सव ना पंचग्रामांतू एक अशीच म्हळे एक माविन पूर्वा आणि एक होसाड बाकीचे गुंडबाळान जावो कडेली तुमगेले बेरोळ्ळी जावो ना जाल्यार मोलकोड जावो थंय नुकूची रथोत्सव ना तेमटूची वनभोजनाची तांकां व्हड उत्सव। त्या निमित्तानं होसाडांतू आणि मामिन पूर्वेंतू हांगा 2 कडे रथोत्सव विजृंभणा घडत असा आणि आतापर्यंत चोलंगे नाईक बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची आणि मुकामी दिवसांतू अनेकाची वैभव पेत जाऊन गेलो चलची तशी देवानं अनुग्रह करता। तशी हांगाचे जप केंद्रांत वैक्याची मस्त रितीरी हांगा जप इत्यादी करत येताशील आमकांय त्याबद्दल संतोष असा। आणि आईच्या दिवसाक स्वामी उपस्थितींतू हांगा जप जप तसले एक संदर्भ ही देवान अनुग्रहानं प्राप्त झाला असा। म्हळ्यार स्वाम्याला आगमन आणि राम नाम जप दोन्ही वट्टू आमका करच्याक अवकाश मेळ्ळे। सो आम्ही आता मठा येऊन 10 वर्ष जाले। किंतु 10 वर्षांत वैके केन्नाय होसाड येवच्याक आमका जालना। बहुशा पूर्वाश्रमांत आमी हांगा आईल आमका उडगास असा। पूर्वाश्रमा आमी हांगा आयले बट तेन्नाचे आमकां समाज तितले भान जाताना तेन्ना आमी ऑलमोस्ट एक 14 की 10-15 वर्षाचे प्राय आमकां। सो तेन्नाच आमकां तितले समज उडगास येताना किंतु आयल्या म्हळ मात्र आमी ह्या संदर्भात उडगास करून घेताची। हांगा आशिल्लो तसलो लक्ष्मी वेंकटरमण कलियुगाचो देव म्हणून आम्ही सांगताची। कलो व्यंकट नायक म्हणून सांगताची। कलियुगांतू आम्ही व्यंकटरमण देवाकाची आराधना करून घेऊ आमगे आराध्य देव म्हणून घेऊची आम्ही आतापर्यंत देवाला उपासन करून घेऊन येता आसाची। आणि आता सांगितल्या प्रमाणे गोवा तुलेना आईल तसले चोडन देशात तुलेना आणि आईले म्हणून सांगलं उट्टू लोकांक कोणेही असो उट्टू लोकांक मूल पहिले गोमांतकची ईच अँड एव्हरी पर्सन। तदनंतर त्यांनी गेले नॉर्थ केंद्रा गेले, केलो लोक साऊथ केंद्रापर्यंत गेले, केलो लोक केरळापर्यंत गेले, केलो लोक महाराष्ट्रापर्यंत गेले। बट मूलस्थान उट्टू लोकांक गोमांतक आशिल्ले। आणि आज कसं झालं की म्हळ्यारी गोमांतकातून हांगा आयले आणि केलो लोक आणि होसाडातून आणि गोमांतका केले आणि तोचे आता देश जाऊन बसील असा। सो असले मस्तीतले वापस मूलस्थानाक तशी आहे जाल्यार आमगेल मठ वैक्याची गोमांतकांतूची आसा। आणि तो सांगचे तात्पर्य कसं की म्हळ्यारी आमगेल म्हालगडे कितलेक धार्मिक आचरणेक महत्व दिता आशिल्लें म्हळ्यार कितें सांगलें।
आमगेल मालगड आहे त्यांना एक संदर्भ आयलो की पोर्तुगीज काळाचेर मस्तीतले ताणे अत्याचार करता आशिल्ले. अत्याचार म्हणजे कशें आशिल्ले की म्हळ्यार तुम्ही शेंडी वयता सोडचे जायना. जर तुम्ही शेंडी सोडलेली ताचेर टॅक्स दिवक आशिल्ले. म्हळ्यार त्या रितीत तांणी दौर्जन्य करता आशिल्ले. आणि टॅक्स कशें की म्हळ्यार ते 100% पेएबल करचे जायना. एक तुम्ही काढका शेंडी काढका शिका म्हणून सांगताच आम्ही एक शिका तुम्ही छेदन करता ना ताचेर कसं टॅक्स तांणी सांगले ते भरता. सो कसं करता काडचेक मन ओपना भरचेक कसले पैसे ना. सो कसं करता आणि थंय उरका म्हळ्यार तांगेले कसं एक रुल्स रेग्युलेशन आसा ते फॉलो करता. सो ते आमगेर जनांक शिका छेदन करून घेवचे ना जाल्यार शेंडी हे करून घेवचे ते नाशिल्ले. पैसे भरचेच जायना न्ही. ते जायना म्हणटना तेन्ना आमगेर जनान हे केलें स्वधर्मे निधनम श्रेय म्हणून सांगिल्लें आसा. मतांतर जावची चिंता बर कसं की म्हळ्यार आपल्याले धर्मांत मरण मिळाली त्याची जी तांकां स्वर्ग म्हणून घेवन तांणी आलोचन करून आमगेले जनांक कसं केलें की म्हळ्यार ते गोमांतकांतल्यान कडे एक गांवांक तांणी आयले. केलो लोक कुमटा आयले, केलो लोक होन्नावर गेले, केलो लोक अशी होसाड आयले. आता पळया खंय तुम्ही आयल्याची खंय होसाड पळया तुम्ही मागील पूर्वे पळया थंय न्हंय लागीं आसा. न्हंय लागीं आसा. आता तुम्ही सांगितलं 2000 सालाक केन्ना आमगेले स्वामी आयले तेन्ना स्वाम्याक आपूण हाडचेकच ही वाट नाशिल्ली तुमगेले. 25 वर्सां पयलेच विषय. 25 वर्सां पयले आमगेले गुरुस्वामी हांगा कार्यक्रमा येताना तांकां येवचेक वाट ना. म्हणजे चमकून येवन येवकाचे. जर 25 वर्सां पयलीं तशें आशिल्लें आसल्यार आतां तांणी सांगिल्लें तशी 1462 1464 मध्ये तुम्ही गोवा तुलन हांगा म्हण कशें आयले तर तुम्ही ते चमकून येवचें तितलें सुलभ नाशिल्लें. अरण्य प्रदेश आशिल्ले तेन्ना तुम्ही उठूची होडीचेर आयले. ते उठूची तुम्ही जलमार्गातल्यान तुम्ही आयले आणि आज वयता हांगा येत राक जलमार्ग आसा. सो त्या निमित्तानं लोकांक कसं केलें त्याची जलमार्गातल्यान खंय तांकां अवकाश मेळटा तशी केलो लोकांक न्हंय मेळ्ळे थंय भितर आयले. कडे तांकां खंय दड दिसले थंयची तांणी देवा दवरले. थंय तांगेलें उपासन आरंभ केलें. केलो लोकांक हांगा नाका म्हूण आनी मुखार गेले. सो खंय पळया भटकळ पळया थंय बंदर आसा. होन्नावर पळया थंय बंदर आसा. कुमटा पळया थंय बंदर आसा. कारवार पळया थंय बंदर आसा. मंगळूर पळया थंय बंदर आसा. बसरूर पळया थंय बंदर आसा. बोंगोली पळया थंय बंदर आसा. केरळा पळया थंय बंदर आसा. सो आमी खंय पावले आमी कशी गेल्या म्हळ्यार जलमार्गातल्यानची आमी पावल्या. त्यातून केलो कुलदेवस्थानांत तरी गेलतना तुम्ही त्या होडीर बशिल्ल्या लोकांक दोणीचेर बसून घेवन आयिल्लें एक भावचित्र तुम्ही पळयतात. आतां तशीच तसलें लोकेशन म्हळ्यार लोकेशन म्हळ्यार न्हंय आणि ते न्हंयचे दडार आशिल्लें तसलें देवस्थान आणि आमी आयिल्ले तसले मार्ग पळयल्यार ह्या उठूची आज वैकेची मॅच जाता आसा. फाल्यां कोणाक तरी विचारतात तुम्ही कशी होडी तुला आयल्या म्हळ्यार कशी तुम्ही प्रूव करताची. फाल्यां ना रे तुम्ही फाल्स उलयत आसाची. एक कसं नाशिल्लें की म्हळ्यार तुम्ही गोवा तुलेना कारवार येवका दिल्यार गोवा पोर्तुगीजांत येता आणि कारवार ब्रिटीश प्रोविन्सांत येता आशिल्लें. सो तशी तुम्ही डायरेक्ट पास जावन गेली येवचेक जायना. कित्याक म्हळ्यार तुम्ही जर पास करून गेली येवका जाल्यार तुम्ही ब्रिटीश प्रोविन्साचे परमीट घेवका आशिल्लें. कित्याक की म्हळ्यार तुम्ही ह्याची टेरिटरीची चेंज जाता आशिल्ल्या जेन्ना तुम्ही रहदारी पत्र घेवन गेलो तुम्ही भितर प्रवेश करता. सो त्यातून आमगे लोकांक कसं केलें की म्हळ्यार त्यातून मध्ये चेक पोस्ट आशिल्ले नाका आशिल्ले. एक पण डायरेक्ट वच्चे त्या नाशिल्ले. त्या नाकार आशिल्ल्या कसन व्हरता आशिल्ले ह्या उठूची जाता आशिल्ली. त्यातून आमगे लोकांक कसं केलें की म्हळ्यार होडी तुलेना तेन्नाशी भायर सरली. कित्याक म्हळ्यार थंय कोणें धरतालो हे करतालो काय ना. देखून रात्री भायर सोरून घेवन आमगे लोक हांगा आयले. कित्याक की म्हळ्यार आमगे धर्माचें रक्षण आमी करता म्हणून. इतलो त्रास दिता आशिल्ले की म्हळ्यार आमगे म्हालगड स्वाम्यान त्या पुस्तकांनी दाखयलें एक ओड चक्र कशी एक रोटेट करत उरता फिरत उरता ताका मोळ त्या चक्राक वयर एक मोळ आशिल्लें.
म्हणजे दोन साईड आशिल्ले, एक साईड अशी आणि त्या साईड आणि दोन मोळ आशिल्ले. तसं एक रोटेटिंग व्हील आशिल्ली, ते म्हणजे ते खोमता सम खोमता ते ताका फाटी लावचे आणि दोन्ही पाय आणि दोन्ही हात बांधून घेऊन फिरोचे. एक ताणे मतांतर जाता म्हणून वप्पू का, एक ताणे नाजले मरण पाव. हे दोन्ही विषय तुमकां शिकले. म्हणजे त्या रीतीली शिक्षा, त्या रीतीली दौर्जन्य पोर्तुगीज लोक करतात. त्या भयानं आमगेले धर्म ह्या जाताले भ्रष्ट जावन गेले वताले, ना फाल्याक देवाक आनी हे कोण घालताले, हे भयानच पळया आमगे जन गोमांतक सोडून गेलो हांग येवका पळय. ना जाल्यार कोणेही गोमांतक सोडका म्हळ्यार प्रश्नय येनाशिल्ले. कित्याक म्हळ्यार परशुराम देवान केनकी आमकां हाण घेवन थंय हें दवरलें आसा. कितलीं वर्सां पयलीं अनादि कालांतल्यान परशुराम देवानाची त्रिहोत्रपुर वासिनः ध्यानिताः परशुरामेन यज्ञकार्यार्थ सिद्धये म्हणून सांगितलं आसा. कितलो गोत्रांपैकी सांगितलं आसा, दश गोत्र करा विप्राः त्रिहोत्रपुर वासिनः ध्यानिताः परशुरामेन यज्ञकार्यार्थ सिद्धये म्हणून सांगितलं आसा. आमी उठूची गोमांतकाकिंता पयले आमी उठू गौड देशांत आशिल्ले तसले ब्राह्मण आमी. तेतून आमकां गौड सारस्वत ब्राह्मण म्हणून ते GSB म्हणून येवचे कारण ब्राह्मणाची की तू खंयचे देशाचे सरस्वती न्हंयची तीरारी गौड देश म्हणला आशिल्ले थंय आमी आशिल्ले तसले जन आमी. थंय तुलेन गोमांतकान कोण हाडले, परशुराम देवान आमकां हाडले. कितलो गोत्रांक हाडले, दश गोत्र करा विप्राः, विप्रा म्हळ्यार ब्राह्मण. 10 गोत्र ज आशिल्ले तसले ब्राह्मणांक त्रिहोत्रपुरा तुलेन परशुराम देवान गोमांतकाक हाडले. कसले हाडले म्हळ्यार थंय सांगे यज्ञ कार्यार्थ सिद्धये. परशुराम देवान मस्त यज्ञ केले. त्या यज्ञाक ब्राह्मण जावका न्ही, त्या ब्राह्मण तेतून थंय तुलेन हांग हाण घेवन तांगे कडच्यान यज्ञ आनी उठू करूसून घेतल्या म्हूण घेवन आमकां सह्याद्री खंडांत आनी ह्या उठूची पळोवचेक मेळटा. आतां तुमकां एक प्रश्न येता, परशुराम देवान गोमांतकाक कित्याक हाडले? दुसरे कडेन शिफ्ट करीत आशिल्ले, वेस्ट बेंगॉला करीत आशिल्ले, ना आनी कडेन करीत आशिल्ले, आनी कित्याक केलें? तुमकां गोत आसा परशुराम देवान 21 पंथा भूप्रदक्षिण काण घेवन दुष्ट क्षत्रियांक आनी उठू नाश कोर घेवन तांगेर कसने जागो भूसंपत्ती प्राप्त जाले. ते भूसंपत्ती परशुराम देवान वापस दान केले. म्हणजे तांकां कसने भूसंपत्ती मेळ्ळे, जाग मेळ्ळो, ते कसन केले की म्हळ्यार परशुराम देवान वापस ते दान कोण सोडले. आता तांगेर एक दान करताना एक विषय आसा. दान केले नंतर त्या जागेरी तुमकां राखचेक हक ना. तुम्ही एकदा दान केलें, दान केले नंतर ते दान केले जागेरी राखची तसले योग्यता तुमकां ना. तू खंय तरी विकट राखता. तुम्ही विचारचे वेगळे जाणा, तुगेले एक हांव तू म्हाका एक स्थान करून दी, म्हाका एक सांग हांव इतलें दान केलें ना तुका, म्हाका एक सांग एक कुटीर बांदून दे ना. दान केले नंतर कृष्णार्पण केले नंतर कडे ताजेर तुगेले हक उरना, हक चलाय सुचकही जायना. त्यातून परशुराम देवान कसं केलं की म्हळ्यार हांव उठून दान केले नंतर त्या भूमीचेर म्हाका राखचेक अवकाश उरना म्हणले हाचे दृष्टिकोनान परशुराम देवान हे समुद्र वतून काडले. हे आता कसने भूमी जाल्लो आसा फ्रॉम गुजरात टिल रामेश्वरम कसने एक कोस्टल बेल्ट निर्माण केल्लो आसा. ते स्पेशलीची निर्माण केले तसले प्रदेश. त्यातून आम्ही ताका कसं म्हणतात की म्हळ्यार त्या बेल्टाक परशुराम क्षेत्रे म्हणून सांगतात. अर्थात जे लोक हे हंतू वास करता आसात, फॉर एग्जांपल कुमटा, कारवार, ना गोमांतक, मुंबई, केरळा हे लोक हानी उठूची प्रतिनित्य संध्यावंदन करताना संकल्प करताना परशुराम क्षेत्रे म्हणून घेऊन तांणी संकल्पांत परशुराम देवाला उडगास करतात. कित्याक म्हळ्यार ताणे केली तसले क्षेत्रांत आईच्या दिवसाक हांव संध्यावंदन करता असा म्हणून गेलो म्हळ्यार लोकेशन. आज तुम्ही गुगलात काय करतात लोकेशन पेटय या म्हणून आज तुम्ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड घाल गेलो तुम्ही लोकेशन पेटयतात. किंतु आमगे संकल्पांत जर तुम्ही पेटयल्या, जर सम वाचन केलं म्हळ्यार तांतू उठूची बरेल आसा. आम्ही ह्या खंडांतल्यान ह्या खंडा पर्यंत आसाची परशुराम क्षेत्रे
अशी म्हणून गेलो सांगेल असा म्हणजे त्या लोकेशनात तू आईची दिवसा खाऊन संकल्प करून गेलो मागे नित्याच कर्म करता असा म्हणून गेलो आम्ही सांगताच त्यात कुणू बँगलोर अशी लोकांना परशुराम क्षेत्र म्हणजे जाय ना बँगलोर अशी लोकांना लोकेशन चेंज करता ताण ते सांगताना ते रामक्षेत्र म्हणून येताना संबोधन करता फॉर एक्झाम्पल शिरसी कोण होता सागर कोण होता घाट माते बैल घाट माते तोगू घाटा तोगू कुठं लोकांना परशुराम क्षेत्र घाटा वैरी रामक्षेत्र म्हणतात जर तुम्ही बँगलोर वरून गेलो हांगा अभ्यास जाऊन गेला परशुराम क्षेत्र म्हणून गेलो थंय परशुराम क्षेत्र म्हणारी तुम्ही संकल्प करताना लोकेशन रॉंग सांगा म्हणजे त्या फाल्या कळना की त्या म्हणजे लोकेशन रॉंग झालंय तू असा बँगलोर आणि सांगतास खंयचे परशुराम क्षेत्र त्यातून आता फाल्ले काम गेलं चातुर्मास काही असा वाराणसी असा आम्ही त्यांना रामक्षेत्रही म्हणते ना परशुराम क्षेत्रही म्हणते त्यांना आणि विंगड म्हणतात सो अशी प्रति एक भूखंडाक एक देवान व्यवस्था करून घेतलेला असा म्हणजे इतले तरेचे व्यवस्था करून दिला असा त्यातून आम्ही सांगचे की परशुराम देवाना आमगेल कितीरीची स्वतः एक जाग निर्माण करून गेलो आमक तसल भूमीत हाडूसून गेलो आमके एक स्थानमान गौरव दिल म्हळे ह्याची आमके गोड गौरव किती की म्हणे परशुराम देवाना नवीन भूमी सृष्टी केले अशी भूमी तर हाडील ना ताणे स्वतः नवीन भूमी केलाय तसल नवी भूमी तो आमक देवान हाडूसून एक वास स्थानमान गौरव दिला असा आणि आजपर्यंत आमका चोळून गेला असा एक विश्वास कसा की म्हणारी कुटुची व्यंकटरमण देव आमचं रक्षण करता म्हणे एकच खाली ते एक विश्वास आबलारी कुटू लोकांना गोमांतक सोडून घेणार केलो लोक थी उरले केलो लोक हांगा बाहेर सोडून घेणार कित्याक की म्हणाली त्याची गोमांतकांतू थोडे प्रदेशांतू चढ म्हणजे चढ आणि ते कालखंड 15th century का चढ झाले तदनंतर तांगे थोडे कमी झाले पण ताचे ते कालखंडात मस्त त्रास झाले मठाकही मस्त त्रास झाला आमका कोतशील प्रमाणे असेल एक संदर्भ आयलो मठांतू की स्वाम्याक वैकेची धमकी देऊन गेलो बंदूक हातान धरून गेलो पिस्टल वैके असाच आणि आमगेलो टेम्पो तांगे मालगड पूर्वज तांनी स्वाम्याला आयल्या म्हणून गेलो कोळ गेलो तागेले धोतीक भांगरा झरी आशिल्ले तागेले धोतीक भांगरा झरी आशिल्ले आणि ते कोण बंडखोर लोक आशिल्ले ह्या विशय तांक गुप्त आशिल्ले तांणी धोती वैके घेऊन गेले बंडखोरांनी धोती वैके स्वाम्यानं तागे रक्षण कर का म्हण किती मटा भांगर वैकेची दिव कापळे मटा भांगर दिले कडेरी तो टेम्पो थिंग असा आमगेर कोळ गेलो ते धोती दिव कापळे त्या नैशीची हांचेरी एकल्याक जैलांत घाल्ले त्यांनी पारदाव म्हणून गेले सांगतात पोर्तुगीजान पारदाव म्हळ्यारी बेल लेटर आता कशी तरी तुम्ही जेला गेले बेल कशी हाडेस येताची तसले एक बेल मागे तांगेल व्यक्ती दिव काशी सो ते बेल लेटर हाडची किती टेम्पेले एक सहाय्य जावक आशिल्लें कित्याक म्हळ्यार ढेंपेनाची पोर्तुगीज लोकांले उलोवचे जाता आशिल्ले आनी ते तो एक मस्त घनाट्य व्यक्ती आशिल्लो इतले घनाट्य व्यक्ती आशिल्ले की म्हळ्यार पोर्तुगीज लोकांक पगार दिवचे पैसे ना पोर्तुगीज सरकारांक पैसे दिवचे हेना तेन्ना ढेंपोची तेन्ना तांकां पैसे दिवन गेलो कडे पोर्तुगीज सरकार पोर्तुगालांतल्यान पैसे आयले नंतर त्या पैसे ढेंपेक दिता आशिल्ले त्यातून त्यांनी कसं केलं की म्हणाली ढेंपेक एक विरुद्ध तुक राय म्हणून घे पोर्तुगालाचो राय म्हणून घेनो एक संबोधन म्हणून घेनो आमगेल समाजाचे त्या एक व्यक्तीक ढेंपेक तसले एक गौरव आजपर्यंत असा आत्मवैकेची ढेंपेन वचून गेल थंय गेलो म्हळ्यार थंयचे लोक तांकां गौरव दितात आज वैके पोर्तुगाला राय असलेल्या वैकेची आमगेल ढेंपेक मानता म्हळ्यार इतले रीतीचे एक संबंध त्यांना आशिल्ले सो त्यांना एक कसन जाल की म्हळ्यार भांडखोरान भांगर वेले तो धांवच खंय धांवले की म्हळ्यार पोर्तुगीजान तो धांवचे जायना ताका कित्याक म्हळ्यार ताका धरून घेवन जेलांत घालताचे सो तो धांवताना कारवार गेलो कारवार गेलतानाच पळय थंय ब्रिटीश सरकारान धरले ब्रिटीश सरकारान धरून गेलो पोर्तुगीज सरकारान सांगले म्हळ्यार अशी कोण की तुमगेल हातूंतल्यान धांवन घेवन आयला इतले जर भांगर आसा कसं नाही की त्या म्हणे कडे ते चौकशी केले पुढे आम्ही हांगतल्यान पत्र घाले ते भांगर होतो आमगेले सो 4 वर्षानंतर
वापस भांग राहिलाय, 4 वर्षानंतर वापस भांग राहिलाय, किंतु कितले कष्ट शिले, हातान बंदूक धरलाय, पोटची म्हळ्यार झंपेक खंय तरी कसा नाही तरी आघात केलाय, स्वाम्याक कसा नाही तरी आघात केला, म्हळ्यार इतले कष्ट संदर्भार असल्यार वैकेची आमगेल स्वाम्यान मात्र मठ सोडच्या गेल्ले ना. आता आनी थंय उरून गेलो, थंयचे लोकांक रक्षण करता म्हणून गेलो, स्वामी थंय तुला सोडील ना. स्वाम्यान पर्तगाळी तुला ना अनेक सेफ प्लेसार गेले, किंतु गोमांतक त्यांनी सोडील ना. त्रास मस्त आयले, मस्त रीतीचे त्रास आयले. पत्र व्यवहार केलतना हेवटूची वाचन करच्याक मेळटा, तेन्ना आम्ही त्या परिस्थितीत असला आम्ही कसं करता आशिल्ले म्हळ्यार आलोचन केल्याची एक एकदा भय दिसता. म्हणजे तश्यांनी जाले हातांत बंदूक, एक ठिकाण भंडखोर जन कडे तसले व्यक्तीक खंयचे व्यक्तीनं स्वाम्याक त्रास दिले, तांगेले कुटुंबाचो एक व्यक्तीक काला पाणी दंड म्हणून दिले. ते आताही तुम्ही अंडमान निकोबार ह्या केल्यारी तांकां काला पाणी दंड म्हणून घेणे कशिले, म्हळ्यार मस्त काळका कुडांत व्हरून तांकां घालचे. मस्त काळोख म्हळ्यार मस्त काळोख, कसले दिसना, सकाळी मेलेरी काळोख, रात्री जाल्यारी काळोख. सो तसले एक काला पाणी दंड म्हणून घेन आशिल्ले. ते मे बी अंडमान निकोबार लागीं आशिल्ले. थंय तागेले जैलांत मरण जालें. थंय तागेले जैलांत मरण जालें. आमगेले 18वे स्वाम्या कालांतू ते घडिले. 20वे स्वाम्याले कालांतू त्या व्यक्तीक मरण जालें. 18वे स्वाम्याल कालांतू ते भंडखोराल विषय जालो. तांगेले कुटुंबाचे व्यक्तीक 20वे स्वाम्याले संदर्भात तागेले मरण जालें. तांगेले कुटुंबान आमगेले इंदिरा गांधी स्वाम्याक पत्र बरयलें. कसं म्हणून बरयलें की काला पाणी दंड जावन गेलो, जैलांतूची तागेले अंती जाल्लो आसा, तागेले शरीर आमकां मेळना, आमी आतां तागेले और्ध्वदेहीक क्रियाकर्म कशी करचे म्हणून. तेन्ना स्वाम्यान उत्तर दिवं का की नाका. तुमगे लेखान कसं नाही, खंयच्या व्यक्तीन त्रास केलाय स्वाम्याक होत आसा, हांगेले जी ह्याची व्यक्तीनं पहिले स्वाम्याक आमगेले तांगेले परम गुरूक त्रास दिला म्हणजे स्वाम्याक होत आसा. आता तुमगे लेखान कसं करता आशिल्लें, इंदिरा गांधी स्वाम्यान ताका पत्र बरोवंक नाका आशिल्लें. वयनी तुमगे लेखान दिसत कसं नाही, स्वाम्यान ताका आनी कित्याक म्हळ्यार तसले व्यक्तीन स्वाम्याक भिश्टोवन गेलो, स्वाम्याक गन्न दवरून गेलो, इतलें जर ताणें हें केलें आसल्यार तसले व्यक्तीक कसले हें करता. किंतु इंदिरा गांधी स्वाम्यान पत्र बरयलें. आणि पत्र कसं बरयलें की म्हळ्यार असल आनी संदर्भ जाताना शरीर केन्ना मेळना तेन्ना तुम्ही पालाश विधी म्हणले एक कर्म आसा, पालाश विधी रुपाने तुमगेले हालगडे तुगेले कोण गेल्लो आसा तागेले ते शरीर पुतळी कोर घेनो दहन करचे जाता तशी कोर घेनो तुमगेले और्ध्व दैहिक क्रियाकर्म करायची म्हणून घेनो इंदिरा गांधी स्वाम्यान पत्र बरयलें. एक पत्र बरयना अशी उडक आशिल्लें ना, पत्रान सांगता आशिल्लें तुम्ही द्रोह केले तसले लोक तुमकां आमी कसलेची आमी हे करनाची रेकमेंडेशन करना, मार्गदर्शन करनाची म्हणून हे कसले तरी दोन जावंक शकता. किंतु स्वाम्यान मार्गदर्शन केलें. कितें केलें की म्हळ्यार स्वामी केन्नाय सांगता आमी रामदेवाक उपास करताले, आमी रामदेवाक पळोवन गेलोची आमगे जीवन चलत आसाची. रामदेवान कशी हेज्ज घाले तशी हेज्ज घालचे आमगेले कर्तव्य. रामदेवान कसं हेज्ज घाल्या म्हळ्यार कितें आमी सांगचे का, केन्ना रावणाले मरण जाता तेन्ना विभीषण कसं सांगता की म्हळ्यार हागेले अंत्यक्रिया करचे नाका. हाणें तुगेले धर्मपत्नीक अपहरण केलें तसले व्यक्ती दुष्ट व्यक्तीलानी और्ध्वदेहिक क्रियाकर्म हे जावकावे, खंयचे तरी कावळ पक्षी येवन घेवन खावन घेवन वताना समुद्रा उडोवे हागेले आनी कसले दहन क्रिया आनी कर काम म्हणून गेलो तो ब्राह्मण दहन क्रिया आनी कितें कर काम म्हणून गेलो अशी विभीषणान सांगलें. तेन्ना राम एक चंदू तर सांगता कसं सांगता की म्हळ्यार पळय रावणाक आनी म्हाका बरे एक शत्रुता आसा. रावणाक आनी म्हाका शत्रुता आसा केन्ना पर्यंत तो जिवंत पर्यंत मात्र म्हाका आनी ताका शत्रुता विना मेल नंतर म्हाका खंयचे रितीन वैके तागेले बरे शत्रुत्व ना. तागेले मेल नंतर शत्रुत्व थंय अंत्य जालें आनी हांवचीच तुका सांगता तुगेले भावाले अंत्यक्रिया तूं कर का म्हणून गेलो रामान केन्ना ताका सांगलो फुडें ना विभीषणान तदनंतर रावणाले अंत्यक्रिया केले. आमगे इंदिरा गांधी स्वामीन तशी सांगले पळय तो गेल्लो व्यक्ती
तो गेलेली व्यक्ती ताणे अशेपर्यंत आम्ही शत्रुत आशिल्ले. आता तो गेल्या नंतर आम्ही शत्रुत करचे जायना. कित्याक म्हळ्यार रामाने केलें ना, रामा उपासन केलें, आमी कितें कर कावून गेलो स्वाम्यान तेन्ना तशी हे करून गेलो. इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान ताका हे दिलें. म्हळ्यार कशी आमगे इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान खंयची रिती रितांनी हे केलें बद्दल तुमकां सांगलें. विश्वासा बद्दल तुमकां सांगता जाल्यार हे होसाडकी ना खंयचेही देवाचेर तुम्ही अनन्य विश्वास एक दवरता. कसने जावो कितें जावो, संदर्भ कसने परिस्थिती असल्यार बैकेची विश्वास मात्र कमी जायनाशी उरता. ताका एक सिंपल उदाहरण म्हळ्यार एक एरोप्लेनाचेर टू पॅसेंजर बसले तंतू एक सान चेली ती वैकेची त्या फ्लायटाचेर वचत उरता. मध्येची एक संदर्भ येता, एक तंतू एक म्हणजे वॉइस आरी सांगताची की आता फ्लाइट कसकीची टेक्निकल इश्यू जाल्यार मस्त गडबड जावची आसा, तुमगे सीट बेल्ट घट्टी बांधून घेया, ऑक्सिजनाचे हेकल आसा, क्रॅश जावचो संदर्भ येता. अशांनी म्हणून पुढे ना कसं जाता उठलोक शांत उरतावे. हा गोजी मातशे चाल जाता, आम्ही आता उरता की नाची. हो मारे क्रॅश जाता म्हणतासा, ऑक्सिजन पाईप घालून घ्या म्हणतासा, सीट बेल्ट घट्टी घालून घ्या म्हणून सांगतासा. आता तुम्ही कसं करताय गोजी चाल करताय. हो हा म्हणून गेलो आता उरता की ना, देवा 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 म्हणजे त्यांना चाल जाता. त्यांना देव मस्त गुडघास येता. आता उरता की ना आम्ही म्हणून गेलो देवा कशी तरी रक्षण करे, खंय तरी टेक ऑफ म्हणजे लँडिंग करून घेऊन रक्षण करे म्हणून गेलो चाल जाता. सो उठू लोकाले असले संदर्भ गोजी मारचे देवा देवा उडगास करतासा, एकलो सीट बेल्ट घालून घेतासा, एकलो क्रॅश जातासा, एकलो आलोचन करतासा, मागील पैसे कसं जाता. सो उठूची येता गेले त्या संदर्भात क्रॅश म्हण शब्द ऐकलो पुढे ना हागेर मागचे पेन जाऊन गेले. थंय ते एक सांज चेल्ली आसा म्हण पळया. ती सांज चेल्ली मात्र आरामशीर अशी. उठू लोक भिवन गेले, उठू लोक सीट बेल्ट घालून घेतासाची, उठू लोकांक आम्ही बांधताच की ना म्हणून गेन आनीकची धैर्य ना. किंतु ती चेल्ली मात्र खंयचे रितीर वैकेची भय ना, तिगेल्या मनात तू कसने तसले दिसताना हावभावना कसने ती करताना कशी आशील पळय तशी ते एक म्युझिक घालून घेन आरामशीर तिगेली तिली ह्या करत आसा म्हणजे कडेरी थोडे वेळानंतर देवाल अनुग्रहान कसने क्रॅश जायनाशीची खंयची एक बरे रितीन सेफली लँड जाले. सेफली लँड जाल्या नंतर ते चेली सायडाक एक मनुष्य बशिल्लो. ताणें हे उठू ऑब्जर्व केले. उठू लोक भिवन गेले, उठू लोक भयग्रस्त जाले. ही चेल्ली मात्र कसने तू सान वया चेल्ली, कसने भय ना, कसने ना, कितें ना, कशी ती आराम उरले तसले हावभाव आमगेले तशी आयिल्ली ना. तेन्ना विचारतना काही ना तेन्ना विचारले कशी तू इतले शांत रितीर आशिल्ली. तेन्ना ती चेल्ली सांगता मागेलो बापूस पायलट आसा आणि मागेलो बापूस पायलट आशिल्ला तेन्ना म्हाका गोत आसा की मागेलो बापूस असल कसने कर जायनाशी रक्षण करता म्हणून म्हाका विश्वास आशिल्ले. ताणें सांगिल्ले हांव आनी तू दोगी लोक मेळून घरा वचे म्हणून म्हाका ताणें सांगिल्ले. म्हाका ताचेर विश्वास आशिल्ले की खंयचे रितीर क्रॅश जायना, कसने जायना म्हणून म्हाका विश्वास आशिल्ले. आम्ही सांगची त्याची आमगे जीवनात वैकेची क्रॅश जायनाची रक्षण करता जाल्यार तागेर वयर आमी विश्वास दवरता. तेचे लिन आपल्या बापसूचेर कशे एक विश्वास दवरले तसले विश्वासू आमी ते देवालेचेर दवरले म्हळ्यार आमकां वैकेची देव केन्नाही हानी जायनाशीची रक्षण करता. आता केन्नाय पळया घरांत असताना तुम्ही दिवसा ब्रशांनी घासून घेताची, दिवसा तुम्ही वस्त्रांनी घालून घेताची, प्रत्येकाक तुम्ही तुमगेले पळया नांगटाक ताका कसन जावता ताची कॅर करून घेताची ना जाल्यार मातेक आसा कसने जायनाशी ती त्या पण वजनाशीची ताका शॅम्पू लावन घेताची. म्हणजे प्रत्येक हाताक अवयवाक तुम्ही तुमची कॅर करताची. कितें करता तुम्ही एका सांगता कोण पळयत आसा गेल्यार वचल्या म्हणून कोण हे करतावे ना, तुम्ही तशी करतावे. अरे दांत उठूक हळदी जाल्यार हळदी दिसल्या म्हळ्यार तुम्ही सांगतावे तशी ना. सकाळी उठून पडून ब्रश करता, दनपार जेवण नंतर अनेक ब्रश करता, रात्री जेवण नंतर अनेक ब्रश करता, 3-3, 4-4 पंट ब्रश करचे तांतू अनेक घोट घेवचे मस्तीक तुम्ही करताची. कितें करताची तुम्ही इतलो मोग करताची. शरीराचेरी तुमकां तितले प्रीती आसा. मातेक आसा चडनाशी उरका, चडनाशी उरता ताका कितले मेहंदी लावचके हे लावचके मस्तीक तुम्ही करून घेताची. कितें कर
तुमची ताची प्रीती आसा म्हणजे जर तुमकां प्रीती ना त्या कसन जाता जवळ मारे माते एक असते उठलो कलबत्ता मागेल वैके गेले अशी कोणा हे करता एकलं वैके हे करणार धव विचारले वैके काळ करून घेत तुम्ही ना मात्र तो ताचे मात्र सोड ना म्हणजे कितेक म्हणटा ताचे मोह आसा ताचे प्रीती आसा त्यातून तो शरीराचेर वस्त्र घालून घेता खंयची एक पिंदील वस्त्र तुम्ही घालून घेता वे घालून घ्या ना हा आता फॅशन आयले बरे वस्त्र त्याची कट करून तुम्ही आईचे कसं की नवीन नवीन युग आयलाय उलोचेही कठीण जाता सांगचे गेल्यारही कष्ट जाता सो तसं नमुन्याच्या परिस्थितीत तो पळोवचेक मेळटा हेची कलियुगान तसलेची एक 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 चित्रण थोड्या येत्राक येता सो इतले शरीराचेर आमी मोग करून घेतात एक नेल पॉलिश घे हे घे ते घे करता म्हण बद्दल आमी आक्षेप करता सा म्हणून न्ही पण कितें करता आसा म्हण आमी सांगता कितें की म्हळ्यार तुमी प्रीती करून घेता आसाची जर तुमकां ताचे बद्दल लवलेश मात्र कसले संबंध ना कसं जाता जावऱ्या म्हणून तेन्ना तुमी चड मोग करून घेना कसं तरी तुमकां ताचे बद्दल मोग असल्यार मात्र तुम्ही हे उठूची करून घेतात श्रृंगार करून घेवचे ताचे बद्दल काळजी घेवचे केन्ना करताची प्रीती असल्यार मात्र करताची प्रीती ना जाल्यार कसले काळजी तुम्ही घेनाची म्हळ्यार तुमगे शरीराक तुमगेचे कितली प्रीती तुम्ही दवर घेतात जाल्यार देवाचेर कितले दवरता म्हणून तुम्ही आलोचन करा खंयच्या व्यक्तीनं तुमकां शरीर दिलें त्या शरीरा बद्दल तुम्ही इतली काळजी दिता जाल्यार खंयच्या व्यक्तीन शरीर दिल्लें आसा तागे बद्दल कितली काळजी घेवका म्हणून तुम्ही थोडे आलोचन केलें म्हळ्यार तेन्ना तो जी वेंकटरमण तुमगेलें रक्षण करता तो तितले तातूंत सांगतना तुमगे शरीराचेर कितली प्रीती तितली दवरला आसा ताचेकिंता चड प्रीती कोणाचेर दवरता देवाचेर दवरता सो इतले प्रीती विश्वासू ते आमी देवाचेर तातूंत आमी केन्नाय प्रार्थना करतना प्रीतीन तुगेले प्रार्थना करताची विश्वासारी तुगेले प्रार्थना करता कितें सांगता सर की हे दोन ना जाले प्रीती विश्वासू भक्ती त्याग ना जाले काही करचे त्याग जाल्ली तितले आमी त्याग बुद्धी दवरून घेवका देवाल विशयांत केन्नाय असं पळया हे जावका त्या जावका म्हणून केन्नाय हे करचे अपेक्षा दवरनाशी खाली त्यागमय उरका तुमकां गोष्ट आसा कृष्णा लागी अत्यंत लागी असेल तसं वस्तू कसा म्हणून सांग हा कोणा कळलो की सो कळलो केन्नाय खंय उरता कुयटा बांधून घेवन बसील आसा ना केलो पण तो बासुरी वाजत उरता इतलो गोपिका स्त्री आसाची इतलो गोपिका स्त्री आसा ताणी उठू लागी आसा ना तेनी प्रश्न विचारता गोपिका स्त्री इतल्यानी गोपिका स्त्री आणि मोठो लोक आसा तुगे लागी की तू ते एक कळलो तू ते कुयटा खान गेलो निदेतान वैके तुगे ओटू आसा चमकतान वैकेची तुगे कुयटाक बांधून घेन आसा केन्ना संदर्भ मेळटा तेन्ना तुगे वदन तुगे तसले प्रीतीय वदनाचेर तो कळलो वादन करता म्हळ्यार 24 अवर्स ते कळलो कोणाक ओटू आसा ते कृष्णान वटू आसा आणि आमकां कितें तितले लागी कसले आमकां तसले अवकाश ना जे पळो लोक आसा तसलेची एक हे आमकां कितें ना म्हणून गेलो तांणी विचारले कोणे गोपिका स्त्रियान पळो लोक विचारले तुका कित्याक मारे तितले लागी दवरून घेतलो तो कृष्ण तू कसं केलें तू थोडे सांगले आमी वैके तशी हे करून घेन आमी वैके कृष्णा लागी जाताची म्हणून ते उतरारी गोपिका स्त्रियांनी विचारले कळलो तेन्ना कळलो सांगता पळे हांव एक वासे पडली कळलो जावचे वाशे ना ते वाशी कशी आसा वाश पळयतना समज ताका कसले रंध्र ना ताका वट्ट 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 कसले ना खोल नाच ताका खाली एक वासे पडली आसा किंतु देवा लागी येवचे का हांव कसं केलें की म्हळ्यार तंतू वट्ट वट्ट करून गेलो हांव ते त्याग केले कसं त्याग आता तुम्ही तुमकां सांगता तुमगे हाता एक वट्ट कर का म्हळ्यार तुमी ओपनता बे हा एक वट्ट कर का रे एक पाय एक वट्ट कर का रे म्हळ्यार तुमी आयकता बे हा ठाकरे मारे म्हणटाची बट त्याचीच कळून केलं बे वाशे पट्टी रंध्र जाता ना 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 मागेल आंग हे जाता
तू 500 वट केलं म्हळ्यार मागीर अंग रूप स्वरूपाची चेंज जावन गेली वता तातून ते खंय तरी ताणें विरोध केलो वे पळोवन विरोध केलो पळोवन विरोध केला वट्ट करतवे ताका वेगळे त्रास जात न्ही एक वाशे पड्डीक ताका वट्ट केलं म्हळ्यार त्या बांबूक वेगळे त्रास जात की ना सो तेन्ना ते सांगता हांवें तेन्ना त्रास भोगून ते त्रास हांव कसो केले म्हळ्यार देवा पांयमुळाकच हांव त्याग केले आणि खंयची व्यक्ती त्याग करता तो व्यक्ती देवा लागीं जाता त्या निमित्तान हांव त्याग केले निमित्तान आज पळलो जावन गेले कृष्णा लागीं आसता म्हणजे न्हू तो पळलो सांगता तशी आम्ही वेगळे जीवनांत देवा लेगी केन्नाही कसं नाही करतले त्यागपूर्वक जाऊन घेत दिवू का तांतू कसं नाही अपेक्षा दवर नाशीची आम्ही हे उरल्यारी त्याग बुद्धीन जाऊन घेऊन आम्ही देवाक पावलं म्हळ्यारी देव खंडित आमकां लागीं दवर घेता कशी पळलो लोक कृष्णान लागीं दवरलाय तशी होसाड पेंटेचे जनाक वेंकटरमणान लागीं दवरता म्हळ्यार तुम्ही सर्व लोकांना त्याग करता म्हळ्यार घर सोड काय हे सोड का आम्ही म्हणला त्याग म्हळ पुढं उडू सोण घेऊन काम विपरीत अर्थ घ्या नका केलो लोक अशी सांगतात केलो लोकांना त्याग म्हळ्यार ते सांगचे किती त्याग ते खरे नाही ते दाखवूच किती उरता फॉर एन एक्झाम्पल एक पंता कोणकी एकलो व्यक्ती कोणाकी घरा बता काही चा हाण घेऊन दितात चा हाण दितना ना ना हांव चा पिवचें न्ही सोडलें म्हाका साखरेचे वैराग्य आयले आणि वैराग्य येऊन गेलो हांव साखरेचे कसले पदार्थ हांव खायना आणि हांव तूं त्याग केल्या म्हणून सांगता अरे ओके तुला साखर आणि सोडून गेलो त्याग न्ही करचे लागला तसं नाही कितें म्हणून गेलो ताकाय आश्चर्य जाल्यानंतर कडेर वचून गेलो पाहिली विचारले तुगेले बामणान केन्ना गो साखरेचे उपपदार्थांनी त्याग केलो गे किती कशी ताका म्हळ्यार खावची रुची आनी ह्या नव्हे कशी तो म्हळ्यार तसं सिंह पदार्थ हेच असताना ताका कसं जिबी उदा ह्या नव्हे कशी सोडते काही ना त्याग नाही काय ना डायबिटीस हाय असा त्यात कोण सोडले येता नाही सो असल तरेचे त्याग हे त्याग नाही डायबिटीस आसा म्हणजे न्हू सोडची नाही खरे मनान आम्ही त्याग केल्यार मात्र त्यानं पावता माझ्या डायबिटीस आसा म्हणजे हे सोडचे आणि कसकी आसा म्हणून आनीक सोडचे त्या त्याग केलं म्हणजे देवा तांतू कसा नाही हे ना तांतू काही अर्थ ना त्या निमित्तानं केन्नाही देवाले त्याग करता शुद्ध मनानं आम्ही त्याग करता तशीच तुम्ही सर्व लोकांना तशी मालगड्यान चोल नाही तसं धर्म की कर्तव्य की त्या मुकावे दिवसांत तशीची तुम्ही परिपालन करून घेऊन होसाड गावांतू तशीची परगावांत असेल तसल्या होसाड जन तांगेल बैकेचे नित्य निरंतर जीवनांतू बरेपण जावं तशीच ह्या प्रकारांतू उत्सवांतू प्रत्येक कार्यक्रमांतू देवाला संपूर्ण अनुग्रह प्राप्त जावं अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमच्या आशीर्वाद परभाषणाचं मंगल करीत श्री कृष्णार्पण